आज महाराष्ट्रात पेट्रोलची किंमत आहे ₹111 प्रति लिटर. पण आंतरराष्ट्रीय बाजारात एक बॅरल क्रूड ऑइलची किंमत आहे $107 आणि त्या एका बॅरलमधून आपल्याला क्रूड ऑइल मिळतं 159 लिटर. म्हणजेच 1 लिटर क्रूड ऑइलची किंमत झाली ₹56. मग हे पेट्रोल आपल्याला ₹111 प्रति लिटर कसं काय मिळतं? यामध्ये रिफायनरी प्रोसेसिंग कॉस्ट येते ₹8. त्यानंतर ट्रान्सपोर्ट आणि फ्राईटची कॉस्ट येते ₹6. म्हणजेच पंपापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची पेस्ट कॉस्ट होते ₹70 प्रति लिटर. मग येतात आपल्या सरकारचे टॅक्सेस. त्यामध्ये सेंट्रल एक्साइज ड्युटी कॉस्ट येते ₹15. नंतर महाराष्ट्र वॅट ₹22 आणि त्यानंतर डीलरची कमिशन ₹4. अशी एकूण ₹111 प्रति लिटरची किंमत होते. म्हणजे यातून ₹41 टॅक्स आणि कमिशनच्या मार्फत आपल्या खिशातून थेट सरकारच्या खिशात जमा होतात. आणि जरी क्रूड ऑइल स्वस्त झालं तरी सरकार आपली एक्साइज ड्युटी कॉस्ट वाढवते. म्हणजे याचा फायदा सामान्य जनतेला कधीच होत नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा.